श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि बघा आज पाऊस पडलेला आहे आणि इतका आभाळ आहे, पुष्कळ आभाळ आहे आणि मला जायचं आहे मोठ्या सासूकडे। तर बघा एवढं पाणी पडलं आहे ना, आभाळ आहे आणि वातावरण सुद्धा इतकं गार आहे आणि रोड बनल्यामुळे आम्हाला इतकी सोय झालेली आहे। नाही तर माती इतकी घरात यायची माती पायांनी, तर आता काही माती येत नाही, पण खूप व्यवस्थित वाटते आता रोड। आणि रोडाचं काम सुरू आहे आणि बघा मला जायचं आहे सासूकडे। तर इतकं थंडी आहे का बाहेर निघायची इच्छाच नाही होत आहे मुळीच, कारण की फार थंडी आहे पाऊस पडल्यामुळे। आणि थंडीच्या सीजनमध्ये पाऊस पडला तर तुम्हाला माहीत आहे किती थंडी लागते। आणि आता आम्ही निघतो आता सासूकडे। तर बघा इथे सासूकडे सगळी तयारी केलेली आहे खूप छान। आणि काय आज राजेश्वर माऊली येणार आहे, त्या अमरावतीचं आहे त्यांचं ठिकाण। आणि तुम्ही बघू शकता सगळी सोय झालेली आहे। जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे, साईडला जेवणाचा कार्यक्रम आहे, भजन वगैरे झाले सकाळी। तर मला थोडा उशीर झाला यायला, कारण की सगळं घरातलं निपटून आले। आणि माऊलीच्या आगमनासाठी मस्त फुलांची चादर केलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि सुरू आहे, अजूनही तयारी सुरू आहे, कारण की माऊलीला थोडा वेळ होता। तर इथे छान व्यवस्था केलेली आहे की माऊलींसाठी सगळं, कारण की जगद्गुरू म्हणतात त्यांना जगद्गुरू। आणि इथे बघा दिव्यांनी खूप छान दिव्यांनी ताट वगैरे सजवलं आहे, हे त्यांची आरतीचं ताट आहे छान। आता संक्रांत सुरू आहे म्हणून तिळाचे लाडू ठेवलेले आहे प्रसादासाठी। आणि बघा माऊली आलेली आहे, राजेश्वर माऊली आलेली आहे। जगद्गुरू म्हणतात त्यांना माऊलींना, माऊली सरकार। तर अमरावतीवरून हे यांनी आता इकडे आलेले आहे नागपूरला। आणि म्हणजे इथे थोडंसं स्टे घेऊन मग पार्कामध्ये छान मोठं आयोजन केलेलं आहे, कारण की मथुऱ्यावरून पण महाराज आलेले आहे आणि ते रामकथा करणार आहे मथुरावरचे महाराज आणि आपली माऊली। तर पार्कामध्ये खूप मोठा पेंडॉल टाकलेला आहे, तिथे त्यांची कथा होणार आहे, रामकथा। आणि अयोध्याला रिलेटेड रामकथा होणार आहे। आणि बघू शकता माऊली येत आहे, त्यांची आरती सुरू आहे माऊलींची, त्यांचं स्वागत केलं जात आहे। आणि माऊली आता घरात येऊन काही क्षणच बसणार आहे, जास्त वेळ नाही बसणार आहे, कारण की अगोदरच उशीर झालेला आहे। आणि उद्या निघणार आहे अयोध्यासाठी माऊली आणि मथुराचे महाराज अयोध्यासाठी निघणार आहे, कारण की 22 तारखेला अयोध्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रामललांची स्थापना आहे। आणि बघा इथून महाराज गेलेले आहे आणि गर्दी बघा तुम्ही, किती गर्दी झालेली आहे महाराजांसाठी। सगळे महाराजांच्या दर्शनासाठी आलेले होते। आणि आता आम्ही सगळे चाललो आहोत पेंडॉलमध्ये, पार्काकडे चाललेलो आहोत मी सगळे, कारण की तिथे रामकथा होणार आहे। हे बघा पार्कामध्ये आलेलो आहो मी। आणि तुम्हाला विचार करणार की इतकं सुनं काम, कारण की सगळेजण अर्धे आत बसले आहे आणि काही जण येत आहे, कारण की जस्ट सुरू झालेलं आहे। तर हा आहे पार्क आणि याच्यामध्ये इतका मोठा पेंडॉल केलेला आहे महाराजांसाठी, कथ्यासाठी। तर बघू शकता आणि बघा किती सुंदर सुरेख रांगोळी काढलेली आहे स्वागतासाठी। बघा किती भव्य रांगोळी काढलेली आहे महाराजांच्या स्वागतासाठी, कारण की आपल्याकडे 2 महाराज आलेले आहे, एक आपल्या अमरावतीचे, आपल्या नागपूरचे आणि एक मथुऱ्याचे। तुम्ही बघू शकता श्रीराम कथा होणार आहे। आणि एंट्रीला बघा रामाची मूर्ती ठेवलेली आहे, रामाची फोटो ठेवलेली आहे, दानपेटी ठेवलेली आहे, ज्यांना दान करायचं असणार ते दान करू शकता। आणि आत गेल्यावर असं केलेलं आहे, छान खुर्च्या लावलेल्या आहे सगळ्यांसाठी। बघा छान खुर्च्या लावलेल्या आहे सगळ्यांच्या बसण्यासाठी। आणि अर्धे लोक आलेले आहे, आणखीन लोक येणं सुरू आहे। आणि छान इथे रामकथा होत आहे, तुम्ही बघू शकता। अयोध्या धाम बद्दल त्या रामकथा होणार आहे आणि माऊली महाराज कथा सुरू केलेली आहे। आणि आज आहे रामललाचा दिवस, आज आहे 22 तारीख। तर बघू शकता तुम्ही, आम्ही मंदिरात सकाळी झालो आणि किती छान आयोजन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि खूप मज्जा आली, खरंच सांगते खूप मज्जा आली, खूप धूमधाम सुरू होतं। आणि प्रत्येकाने एक ऑरेंज आणि येलो असा शेड घातलेला होता।
आणि मस्त रामाचे गाणे वगैरे सुरू होते ने मस्त रामाची पूजा वगैरे झाली. आणि मग संध्याकाळी आम्ही रात्रीला मस्त दिवे लावलेले आहे. आणि हवा ती इतकी सुरू होती, कारण की तुम्हाला सांगितलं होतं सकाळी मी पाणी वगैरे पडलं होतं आणि इतकी हवा होती, दिवे विजूनच जात होते. बघा सगळीकडे दिवे लागलेले आहे. तुम्हाला दिसत आहे का मला तेवढं नाही माहीत आहे, मग कॅमेरा तेवढा कॅप्चर नाही करत आहे. तर सगळ्यांकडे दिवे लागलेले आहे आणि दिवे मी पण खूप लावले, पण विजूनच जात होते दिवे. माहीत नाही, हवा दिवे ठेवतच नव्हते. आणि खूप छान इतकं पवित्र वातावरण वाटलं. खरंच सांगते 22 तारीख म्हणजे पवित्र वातावरण वाटलं आहे. आणि आजचा व्हिडिओ छोटासाच आहे, पण मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला नक्की कळवा. बाय.